भेंडीची भाजी बनवलेली आहे. खूप वेळा भेंडीच्या भाजीची रेसिपी दाखवली, त्यामुळे मी आज काही तुम्हाला दाखवली नाही. आणि चपात्या, हे बघा, चपात्या पण झालेल्या आहे. भेंडीची भाजी पण झालेली आहे. झाकण ठेवते, चपात्या गार करते, का तर त्या अजून गरम आहेत. गरम चपात्यांवरती जर झाकण ठेवले तर त्याला घाम येतो आणि त्या अशा गिजगीज होतात. गार झाल्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये भरून ठेवणार आहे, का तर उन्हाळ्याच्या मुंग्या पण होतात. कारण 2 दिवस झाले चपात्यांमध्ये मुंग्या होतात. मुंग्यांचा जो खळू मिळतो तो मला आणायचा आहे, पण बाहेर जायला अजून वेळ मिळाला नाही. ज्यावेळेस बाहेर जाईल त्यावेळेस घेऊन येईल. आमच्या मेवच्या पिल्लांचं चाललेलं आहे अंगाभोवती खेळण्याचं काम. थांब ग बोबले, चिंटू आहे बाई. त्यांची नावं पण ठेवली बरं का ताई. चिंटू, रानो, चिमी, काय काय नावं ठेवली मुलांनी काय माहिती. चला, किचन ओट्यावरचा एकदा पसारा आवरून घेते आणि खिचडीची तयारी करते. म्हणजे तयारी तशी मी केलेली आहे. कढईमध्ये भाजी करण्याच्या आधी बघा, शेंगदाणे पण भाजून ठेवलेले आहे. शेंगदाणे खलबत्त्यामध्ये कुटून घेते, कारण मी शेंगदाणे खलबत्त्यामध्ये कुटूनच घेत असते खिचडीसाठी. मिक्सरमध्ये काढत नाही. मिक्सरमध्ये खूप बारीक होता आणि खलबत्त्यामध्ये जर आपण कुटून शेंगदाण्यांची खिचडी केली तर ती चवीला पण खूप छान लागते. मी खिचडीची पण अशी तयारी करून ठेवते. तेलामध्ये हिरवी मिरची आणि बटाटा छान परतून घेतलेला आहे. वेळेवर आपल्याला गरम गरम खिचडी करून देता येते. यामध्ये आहे शाबू तांदूळ भिजत घातलेले. म्याऊची पिल्लं बाहेर गेलेले होते. एक एक करून सर्व आतमध्ये येतात ती. अरे 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 अरे, बघा कसं पळत आलं आहे. दुसरं कुठं आहे? स्वयंपाक करताना जे खरगटे भांडे असतात ते बेसिंगमध्ये टाकून द्यायचे. बऱ्याच वेळा काय होतं, खूप भांडे बघितले की भांडे घासण्याचा कंटाळा येतो, पण भांड्यांमध्ये जे खरगट असतं ते काढून घ्यायचं. खरगटे भांडे पाण्याने धुवून घ्यायचे किंवा एका पातेल्यात किंवा घमेल्यामध्ये पाणी घ्यायचं. त्या पाण्यात ते धुवून घ्यायचे आणि भांडे घासायचे. अजिबात वेळ लागत नाही आणि कंटाळासुद्धा येत नाही. विम लिक्विडचं जे पॅकेट असतं त्यामधलं लिक्विड संपल्यानंतर ते मी कात्रीने कापते आणि त्यामध्ये पाणी टाकून एक टायमाचे भांडे घासते, लगेच फेकून देत नाही. चला, भांडी घासून घेतली, किचन ओटा पण स्वच्छ करून घेतला. आता खलबत्त्यामध्ये शेंगदाणे कुटून घेईल. सर्व असे घराच्या बाहेर आंघोळी झाल्या की निघून जातात, पण घरामध्ये बराच पसारा असतो, तो तर सगळ्यांच्या इथं राहत असणार आहे. आंघोळ केल्यानंतर टावेल पण तसेच असतात, आथरून पण तसंच असतं. ते आता आवरून घेते, पटकन झाडू मारते, पुसून घेते आणि बाहेर झाडांना पाणी द्यायचे आहे. का तर सकाळी पाणी नाही दिलेले. मला खुर्च्या पण धुवायच्या होत्या, त्यामुळे मी पाणी दिले नाही. झाडांना पाणी दिले की लगेच टेरेस पण धुवावा लागतो. चला ताईंनो, पटकन झाडू मारते आणि बाहेरचं आवरून घेते. शिजवत नाही स्वतः. धान्य भरण्यासाठी ह्या ज्या कोठ्या आहे ना ताईंनो, ह्या तुमच्या दादांनी घेतलेल्या आहे बरं का. खूप वर्ष झाले, मला माहिती पण नव्हतं. असंच त्यांच्या साईटवरती कोणी विकायला आलेलं असेल तर त्यामुळे त्यांनी त्या घेतल्या आणि कामगाराजवळ घरी पाठवून दिल्या. तेव्हा मला कळालं की त्यांनी ह्या घेतलेल्या आहे म्हणून. त्यावेळेस मी त्यांना खूप ओरडले होते की कशाला घेतल्या म्हणून. पण आता त्याचा खूप उपयोग होतो, का तर आपण वर्षभराचे तांदूळ घेऊन ठेवतो, गहू घेऊन ठेवतो ते भरण्यासाठी. वर्षातून एकच वेळा त्या खाली होतात, का तर त्यामधले जेव्हा धान्य संपते त्यावेळा मी त्या अशा घासते. 2 दिवस उन्हामध्ये छान वाळवून घेते आणि परत त्यामध्ये गहू किंवा तांदूळ भरून ठेवते. वरून त्या खूप काळ्या झालेल्या होत्या, त्यामुळे मी निरमा पावडर टाकून घासणीने छान घासून घेतल्या. दिसायला पण त्या घासल्यानंतर खूप छान दिसायला लागलेल्या आहे. अशा बऱ्याच वस्तू तुमच्या दादांनी घेतलेल्या आहे बरं का ताईंनो. घरामध्ये मला खूप हसायला यायचं. लग्नाच्या आधीसुद्धा जे भांड्यांची मांडणी आहे ते त्यांनी घेतलेली आहे. एखाद्या वेळेस जर मी भांडे घासायला काढले तर तुम्हाला त्यांनी कोणत्या कोणत्या वस्तू लग्नाच्या आधी घेतलेल्या आहे त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवते. एक वेळा त्यांच्या साईटवरती खुर्च्यांवाला आला असेल तर त्यांनी खुर्च्यासुद्धा घेऊन आलेले होते, पण त्या काही टिकल्या नाही, त्या लगेच तुटून गेल्या.
एकदा तर तुमच्या दादांनी बेडशीटचा जो गठ्ठा असतो तो पूर्ण घेतलेला होता आणि कामगाराजवळ घरी पाठवून दिला. त्यावेळेस तर मला खरं वाटत नव्हतं, का तर एवढे बेडशीट कशाला घेतले असतील. त्यामध्ये सोलापुरी चादरी होत्या, बेडशीट होते, पण खूप छान लागलेले होते ते बेडशीट. बरेच वर्ष गेले. त्यामध्ये जी सोलापुरी चादर होती ती चादर अजूनसुद्धा आहे, वापरलेली सुद्धा नाही. फक्त एक वेळा मी तिला धुवून ठेवलेली आहे. मला आठवतसुद्धा नाही की ते केव्हा घेतलेली आहे म्हणून. त्यांना घरामध्ये असं काही वस्तू घेण्याची खूप हौस आहे अजूनसुद्धा. ते बऱ्याच वेळा काहीतरी घेऊन येतात, पण मीच त्यांना ओरडते कशाला आणता म्हणून. आपल्या हॉलमध्ये जो टेबल आहे तो टेबल पण त्यांनी आणलेला होता. त्यावेळेस मी त्यांना खूप ओरडले होते कशाला आणला म्हणून. एकतर काय होतं ताईंनो, ठेवायला जागा कमी पडते आणि एवढा पसारा कोण आवरणार असं होतं. पहिले हॉलमध्ये एक टीपॉय होता, पण झालं काय ताईंनो, आमच्या इथं पाहुणे आलेले होते आणि त्यांचे लहान मुलं होते. त्या मुलांनी त्याच्यावर जो काच होता का तो काच फोडून टाकला. त्यामुळे मी तो टीपॉय फेकून दिला, का तर त्याच्यावरती काच फुटलेला होता आणि आपण असं फुटलेले काच घरामध्ये ठेवू शकत नाही. वास्तूमध्ये सुद्धा सांगितलेले आहे की फुटलेला काच घरामध्ये ठेवायचा नसतो. त्यामुळे तो टेबल आता वापरण्यात आलेला आहे. तरी पण तुमचे दादा आता मला म्हणतात की बघ मी आणला म्हणून उपयोगात आला. त्या टीपॉयचा एक कोपराच फुटलेला होता, तरी पण मी तो टाकून दिला, का तर फुटलेला काच घरात ठेवायचा नाही त्यामुळे. आणि तो मला तसाही खूप आवडत होता. आपण घरामध्ये वस्तू घेताना आपल्याला खूप हौस असते, पण त्याचे कामसुद्धा तेवढेच पुरते. नुसतं घरामध्ये वस्तू आणून ठेवून जमत नाही. त्या वस्तू 6 महिन्यातून, वर्षातून एकदा तरी अशा घासाव्या लागतात. त्या जर नाही घासल्या तर पूर्ण अशा काळ्या पडून जातात. धूळसुद्धा त्याच्यावरती बऱ्याच वेळा साचते, का तर त्या वापरात नसल्या की. आणि वापरात जरी असल्या तरी पण आपण जर त्याच्यावरती नजर फिरवली तर त्या पूर्ण अशा काळ्या झालेल्या दिसतात. प्रत्येक वस्तू आपण घेताना खूप हौशेने घेतो, पण असं जर काही कुणाला द्यायचं म्हणलं किंवा टाकून द्यायचं म्हणलं तर अजिबात जीव होत नाही. माझा तर नाही होत बरं का ताईंनो. मला ती वस्तू आपण कशी घेतली, कोणत्या परिस्थितीत घेतली ते दिवस आठवतात, का तर एक एक रुपया आपण स्वतःच्या कष्टाने कमवून घेतलेली वस्तू असते. त्यामुळे मला कोणाला देऊ पण वाटत नाही आणि फेकू पण वाटत नाही. तशीच मी ती घरामध्ये ठेवून देते, पण असं वाटतं ठेवून तरी काय उपयोग. अशा कितीतरी वस्तू मी गरज नसताना घरामध्ये जमा करून ठेवलेल्या आहे, पण एक दिवस त्या काढते आणि ज्यांना गरज असेल त्यांना त्या देऊन टाकते. मला माझे पहिले दिवस आठवतात बरं का ताईंनो. ज्यावेळेस माझं लग्न झालेलं होतं त्यावेळेस माझ्याकडे एकही वस्तू नव्हती आणि घरामध्ये मी जर कुणाच्या वस्तूला हात लावला तर मला ते हातसुद्धा लावू देत नव्हते. पण आज माझ्याकडे एवढ्या वस्तू आहेत की मलाच त्या अशा नको वाटायला लागल्यात. आता असं वाटतं की मी हे कशाला घेतलं असेल, ते कशाला घेतलं असेल, पण त्यावेळेस मला खूप हौस होती आणि खूप हौशीने आणि जिद्दीने मी सर्व काही घेतलेलं आहे. माझं कसं आहे ना ताईंनो, मी जर एखादी वस्तू घ्यायचं ठरवलं तर ती मी घेतेच. मी स्वतःसाठी साडी, काही हौशीच्या गोष्टी, चप्पल असलं काहीही घेत नाही. पण घरामध्ये जर एखादी वस्तू घ्यायची म्हणली तर ती ठरवूनच घेते की मला घ्यायचीच आहे. जोपर्यंत मी ती वस्तू घेत नाही तोपर्यंत मला चैनसुद्धा पडत नाही, का तर मला वस्तूंची खूप हौस आहे. मस्तपैकी आपल्या खुर्च्या, कोठ्या, टेबल सर्व स्वच्छ धुवून झालेलं आहे. खाली राळा बघा ताईंनो किती झाला आहे. चला आता पटकन बेशिंग घासून घेते. कचऱ्याचा डस्टबिन धुतलेला आहे, सुपली धुवायची आहे ती पण धुवून घेते. बेशिंग पण घासायचं आहे. बेशिंग पण असा घाण होतो बघा. रस धुते म्हणजे सुकून जाईल. ऊन पण आहे, अजून जेवण करायचं आहे. आता वाजलेले आहे 3. घरं पण पुसायचे बाकी आहेत बरं का ताईंनो अजून, कारण मी पहिले घरं पुसणार होते पण झालं काय घरं पुसले नाही. पहिले म्हटलं चला उन्हाच्या आतमध्ये झाडांना पाणी द्यावा. झाडांना पाणी देऊन झाले होते, कपडे वाळायला टाकले, जे आपले स्टूल खुर्च्या आहे ते सर्व काही धुवून घेतलं. आपण सुपलीमध्ये रोज कचरा भरतो त्यामुळे आपल्या कचऱ्याच्या सुपल्यासुद्धा घाण होतात. एक सुपली मी घरामध्ये वापरते आणि दुसरी जी सुपली आहे ती मी बाहेरचा कचरा भरण्यासाठी वापरते. त्यामुळे दोन्ही सुपल्या मी अशा 15 ते 20 दिवसातून एकदा तरी घासून घेते. जर मला जास्तच घाण वाटली तर मी मध्येसुद्धा घासते. झाडू पण मी बाहेरचा झाडू वेगळा ठेवते. घरामध्ये जो झाडू वापरते तो वेगळा आहे आणि बाहेर टेरेसमध्ये ज्या झाडूने झाडून घेते तो झाडू पण मी वेगळाच वापरते. एकच झाडूने मी बाहेर किंवा टेरेसमध्ये किंवा घरामध्ये नाही झाडू शकत.
घरामध्ये जो झाडू मी वापरते तो झाडूसुद्धा मी धुवून घेते, का तर त्याची मूठसुद्धा काळी झालेली असते आणि घरामध्ये झाडू मारत असताना त्यामध्ये केस पण खूप अडकलेले असतात. हे तर प्रत्येक ताईच्या इथं असणार आहे. पण आपण जर तो झाडू ब्रशने घासला तर त्यामध्ये जे केस असतात ते सर्व निघून जातात. पिल्ली बघा आपली कशी बसलेली आहे आणि मध्ये पण करतायत बघा. खुर्ची कोठ्या सोकायला ठेवलेल्या आहेत, लगेच वाळून पण जातील कारण ऊन भरपूर तापलेलं आहे. खाली पण धुवून घेतलं. चला ताईंनो आता पटकन घरं पुसते, मला जेवण पण करायचं आहे. अजून 3:15 वाजले. खिचडी करून दिलेली होती, मुलांनी खिचडी खाल्ली, एकाने जेवण केले. किचन ओट्यावरती परत सर्व राळा करून ठेवलेला आहे आणि अशी घाण तर मला अजिबात आवडत नाही. थोडं जरी किचन ओट्यावरती मला काही दिसलं ना माझी खूप चिडचिड होते. बघा खिचडी केली, त्याने परत गरम केली असेल, तसंच गॅसवरती ठेवलं. पकड पण अशी इथं पडू दिली. मला अजिबात असं आवडत नाही. आणि असं म्हणतात की गॅसच्या शेगडीवरती काही वजं ठेवायचं नाही, का तर ती लक्ष्मी असती, लक्ष्मीच्या डोक्यावर आपण असं वजं ठेवायचं नसतं. घासलेली भांडे मांडते, परत एकदा किचन ओट्यावरती एक कपडा मारते आणि जेवायला घेते. सर हो बाजूला पुसू दे मला पटकन. सर पुसताना पण यांचं असं मंदी चालतं. पाय नाही करायचे मी. रानो होय रानो. घरं पुसायला सुद्धा आता जास्त वेळ लागतो, का तर आपण घरं पुसण्यासाठी जी बकेट वापरतो ती माझी फुटलेली आहे. त्यामुळे मला एक पोछा लावून लगेच त्यामध्ये परत पाण्यामध्ये बुडवून तो पिळून आणावा लागतो. त्यामुळे खूप वेळ जातो त्यातच. आजच्या माझ्या व्हिडिओचा मी इथं सेंड करते. माझ्यासारखी झाडू धुवून ठेवण्याची सवय कोणाकोणाला आहे ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कालचा पूर्ण ब्लॉग पाहिला, छान अशा कमेंट केल्या, त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. आजचा पण ब्लॉग पूर्ण पहा. या सगळ्यांनी जेवायला मी घेतलेली भेंडीची भाजी आणि दही.